नमस्कार मैत्रिणींनो, गौरी अन्नपूर्णा झटपट पटापटमध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे आपण आंब्याचा आचार। इथे हळद आणि मीठ टाकून ठेवले आहे। नंतर त्याला पांढऱ्या कपड्याने कव्हर करून रात्रभर त्याला रेस्ट करायला ठेवले आहे। दुसऱ्या दिवशी मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि तुम्ही बघू शकता हळद छान व्यवस्थित लागलेली आहे। ते पाणी फेकून आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। बघू शकता आपण चांगली हळद वगैरे लागलेली आहे। नंतर आपण हे सगळं उन्हामध्ये वाळू लावले आहे। 3 घंट्यासाठी मी वाळू लावले होते। नंतर मी त्याला काढून आणले। बघू शकता छान वाळून घेतले आहे। नंतर आपण तयार करणार आहोत आपली आंब्याच्या आचारला लागण्यासाठी सामग्री। बघा, हे आहे मोहरी डाळ सरसोची आहे। नंतर घेतली मी तीळ अर्धी वाटी। नंतर घेतली मी धनिया, जिरं आणि त्यात सोपसुद्धा आहे। 2-2 चम्मच मी घेतली आहे, बघू शकता। आणि ही काळी राई आहे, आपण तडक्यासाठी वापरतो ती। हा हिंग आहे, अर्धा पाऊण चम्मच घेतला आहे। नंतर घेतला आहे 1.5 चम्मच मी मेथी दाणा आणि नंतर लवंग आणि राई, काली मिरची। सर्वप्रथम आपण ही भाजून घेतलेली आहे। सर्व मसाले एक एक करून मी भाजून घेतलेले आहे। बघू शकता हलकं लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे सर्व। आता टाकली आहे मी मेथी दाणा, नंतर लवंग आणि काळी मिरी। छान हलकं लाल भाजून घेतलेलं आहे। नंतर सर्व मसाले थंडे झाल्यानंतर आपण मोहरीची डाळ अलग मिक्सरमधून काढून घेणार आहोत। बघू शकता मी खरतड अशी काढलेली आहे, बघू शकता, ठीक आहे। नंतर मग मी कढई घेतली आहे। कढईमध्ये थोडं सरसो तेल टाकलेलं आहे। गरम झाल्यानंतर मी त्यात 2 हळकंड टाकलेले आहे। ते हळकंड तळून काढल्यानंतर त्याला थोडं ठेचून बारीक घेतलं आहे आणि ते सर्व मसाल्यासंग मिक्सरमधून बारीक काढलं आहे। बघू शकता थोडं खरतड असं काढलेलं आहे, जास्त बारीक नाही काढलेलं आहे। ते सर्व मग मी पिवळी सरसोचं जो पावडर काढलं होतं त्यामध्ये ॲड केलेलं आहे। ॲड केल्यानंतर मी त्याला छान मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर त्यात सुहाना पिकल मसाला घातलेला आहे। मला माझ्या तिखटनुसार मला जसं लागतं तसं मी घातलं। तसं तुम्ही जास्त टाकायचं असेल, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही टाकू शकता। नंतर मी त्यात हिंग ॲड केलेला आहे, बघू शकता। त्याला पण मी छान मिक्स करून घेतल्यानंतर हा सर्व मसाला मी एकत्र करून त्या आंब्याच्या फोडीमध्ये घातलेला आहे। छान त्याला एकजीव करणार आहे, बघा। छान त्याला एकजीव केल्यानंतर मी हा सर्व मसाला एक काचेच्या जारमध्ये टाकणार आहे। तोपर्यंत मी थोडं सरसोचं जास्त तेल 200 ते 300 आणि 200-250 ml तेल घेतलेलं आहे। नंतर ह्या तुम्ही बघू शकता गरम करून ठेवलेला आहे, थंड करायला ठेवलेला आहे। आता हा आचाराचा पूर्ण मसाला मी एक काचेच्या जारमध्ये भरणार आहे। छान त्या फोडीला दाबून त्या मसाल्यासोबत नाही का दाबून घेतलेला आहे तो मसाला सकट मी त्या जारमध्ये पूर्ण भरणार आहे। सगळा असाच एक एक करून मी सर्व भरणीमध्ये भरणार आहे, बघू शकता। नंतर हा पूर्ण भरून झालेला आहे, बघा लागला आहे सर्वत्र मसाला। नंतर हे जे गरम करून थंड केलेलं तेल आहे मी त्यात जारमध्ये ओतणार आहे। आपण आधी पण पतेल्यामध्ये टाकू शकलो असतं, पण तेल थोडं हाताला याला त्याला वगैरे लागते, त्या कारणाने मी डायरेक्ट जारमध्ये टाकलेलं आहे। बघू शकता याला मी आता हलवून घेणार आहे। ओल्या चम्मचचा हात वगैरे नको याला। आता याला आपण 24 तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी बघू शकता मसाला छान लागलेला आहे। आता कढईमध्ये थोडं सरसो तेल घालून 2-3 लसणाच्या घातलेले आहे। नंतर त्याला हलकं लाल होऊ द्यायचं आणि साईडला ठेवायचं थंड करायला। नंतर त्यात तिखट मीठ आणि गूळ घ्यायचं आणि ते तिखट मीठ गूळ त्या जारमध्ये घालायचं। वरतून ते जे तेल मी केलं होतं फोडणीसाठी ते तेल घालायचं आहे, थंड केलेलं, बघू शकता।
आणि झाकण लावून ते पुन्हा ते हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर त्याला छान एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण हलवून घेणार आहोत. पाहू शकता मसाला कसा चमचमीत वाटत आहे. तेल जास्त झालं तरी चालेल पण कमी व्हायला नको. बघा तोंडाला कसं पाणी सुटत आहे. चला तर मग लाईक अँड सबस्क्राईब.